गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्त येन तराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिक्साक्षिभूतं भावातीतं तरुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगींद्रमेड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरु नित्यमहं नमामि. श्री गुरुदेव दत्त. गुरु हे ईश्वराचं अनुग्रह रूप आहे. ईश्वर पंचकृत्य कार्य आहे असं म्हटलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती, तिरोधान, लय आणि अनुग्रह अशा पंचकृत्य ईश्वरामधून ही सृष्टी सर्व निर्माण होते. ईश्वरामध्ये स्थित असते आणि ईश्वरामध्येच ती लय पावते परत. पण ह्या तीन कृत्यांबरोबरच तंत्राने ईश्वर अजून दोन कृत्यामध्ये अखंड निरत आहे असं म्हटलं. ते म्हणजे तिरोधान, म्हणजे सृष्टी निर्माण केल्यानंतर तो त्या सृष्टीमधून अंतर्धान पावतो. ही त्याची अद्भुत शक्ती आहे. भगवंताने गीतेमध्ये या सर्व गोष्टी माझ्यात आहेत परंतु मी त्यांच्यात नाही असं म्हटलंय. त्यामुळे ईश्वर त्याच्यामधून लुप्त होऊन गेलेला आहे. पण अनुग्रह रूपाने तो गुरु रूपाने परत परत प्रकट होतो. अनुग्रह ही ईश्वराची एक अद्भुत शक्ती आहे. ती कशा करता आहे तर हा जो व्यापार चाललेला आहे त्याचे कल्पना व्हावी, तो समजावा, त्याचं आकलन व्हावं, त्याची जाणीव व्हावी, त्याचं ज्ञान व्हावं, ह्याकरता ईश्वर अनुग्रह करतो. अनुग्रह करतो याचा अर्थ काय करतो तर ते बुद्धीमध्ये तो अशी एक गती उपस्थित करतो की जी गती उत्पत्ती स्थिती लयाच्या दृष्टीने चाललेली आहे ती अचानक तो आपल्या स्वतःकडे करतो. हे त्या ईश्वरातलं मोठं गुरुत्व आहे. आणि ईश्वर कोणीतरी एका मनुष्य रूपाच्या किंवा देवरूपाच्या किंवा सिद्धरूपाच्या आश्रयाने ही आपली अनुग्रह शक्ती पार पडत असतो. ही अनुग्रह शक्ती ही सर्वच जीवांवरती समान भावाने कार्य करत असते. फक्त जो गुरुकडेच जाईल, जो काही साधन करेल, जो काही ईश्वराकडे बघण्याची एक दृष्टी आपली व्हावी याची अपेक्षा करेल, त्याच्याच करता फक्त ती अनुग्रह शक्ती कार्य करते असं नाही. ती सर्वांवरती समान भावाने कार्य करते आहे. अखंड उत्पत्ती स्थिती लय जसा चालू आहे त्याचप्रमाणे तिरोधानही चालू आहे आणि त्याचप्रमाणे अनुग्रहही चालू आहे. अनुग्रह अखंड चालू आहे. तो लक्षात फक्त कोणीतरी बाह्य गुरुच्या संस्पर्शाने झाला की येतो. म्हणून बाह्य गुरुचं महात्म्य मोठं आहे. जो कोणी सिद्ध गुरु, आणि प्रत्येकालाच तो गुरु सिद्ध असेल असं नाही, कोणाला तो स्वतः परमात्मा गुरु असेल, कोणाला तर एखादा सिद्ध महात्मा गुरु असेल, तर एखादा असेला सामान्य मनुष्य गुरु असेल. तर तो ईश्वराविषयी असलेली आपली दृष्टी जी आहे ती शुद्ध करून देतो गुरु. शक्तीची जागृती याचा अर्थ काय? शक्तीची जागृती याचा अर्थ ईश्वराविषयीची बुद्धी आपली शुद्ध व्हावी. तुका म्हणे मज दावीशी नारायणा तरी तू मज कळो येसी, असं जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय.
की जर तो स्वतः ईश्वर आपल्याला दाखवण्याची इच्छा करेल तर तो आपल्याला कळून येईल. ती ईश्वराने दाखवण्याची इच्छा आपल्या चित्तात उपस्थित करणं एखाद्या साधकावरती, एखाद्या जीवावरती, त्याचाच अर्थ त्याच्यावरती अनुग्रह करणं आहे. अवधूत गीतेच्या पहिल्या श्लोकात म्हटले, ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना. ईश्वराने अनुग्रह केला की अद्वैत तत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते. तोपर्यंत सत्य काय आहे, ते कसं त्याचा उपयोग काय, त्याचं फलित काय, हे जाणण्याची इच्छा एखाद्या कोणत्याही जीवाच्या चित्तात उपस्थित होत नाही. हा ईश्वराचा मोठा अनुग्रह आहे. आणि हा अनुग्रह एकाच वेळी सर्वांवरती आहे. फक्त ज्याला आतमध्ये कुठेतरी एक जाणीव आहे की अरे हे काहीतरी हे काहीतरी वेगळं आहे, हे दिसतंय ते नाही आहे, अशी जाणीव ज्या चित्तामध्ये उपस्थित होते त्याला तो गुरु आपोआप भेटतो. ज्ञानेश्वर महाराज, ऐशी कर्मसाम्य देशा जेथ होय वीरेशा तव सद्गुरू आप ऐसा भेटीची गा, असं जे म्हटलं शास्त्रामध्ये. कर्मसाम्य, मलपरिपाक, तत्वज्ञानाचा उपदेश आणि ईश्वराची अहेतुकी कृपा, हे 4 अनुग्रहाचे मुख्य आवश्यकता सांगितलेली आहे. म्हणजे कर्मसाम्य म्हणजे ज्या वेळेला 2 समान कर्म एकमेकाच्या समोर येतील, पाप पुण्य सुख दुःख भोगण्याची 2 समान कर्म एकमेकात आल्यानंतर जर ती थांबून जातील तर त्यावेळेला तो गुरु जो तो चित्त जे आहे ते एका अशा साम्य दशेला प्राप्त होईल की आता काय करावं हे समजणार नाही. त्याला भोगण्यासाठी पुढे सुखही नाही आणि दुःखही नाही. तेव्हा तो गुरु त्याच्या बरोबर समोर येईल. मलपरिपाक म्हणजे ज्याप्रमाणे चित्ताचे जे मल सगळे गळून पडले, वासना जखना क्षीण झाल्या, तात्पुरत्या, कायमच्या नव्हे, तात्पुरत्या, काही कालापुरत्या, तर त्या ठिकाणी त्याला सद्गुरूची प्राप्ती आहे. सद्गुरू त्याच्या ठिकाणी धावत येतो. तत्वज्ञानाचा उपदेश कुठेतरी आतमध्ये काहीतरी स्वतंत्र आहे असं वाटलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या विपरीत ईश्वराचा अहेतुकी अनुग्रह जो आहे हा एक अद्भुत प्रकार आहे की ईश्वराला जर एखाद्याबद्दल वाटलं की बाबा याला ज्ञान झालं पाहिजे, मग त्याचं काही जरी असलं तरी ईश्वर त्याची पर्वा करत नाही. याला ईश्वराची अन्यथा कर्तुम सामर्थ्य असं म्हटलेलं आहे. अन्यथा कर्तुम याचा अर्थ जे घडणार नाही कधी तेही ईश्वर घडवेल. आणि सर्व लोकांना ईश्वर ह्याच करण्याकरता हवा आहे. ईश्वराचं जे अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे त्याच्याकरता प्रत्येकाला ईश्वर हवा आहे. कर्तुम याचा अर्थ जे घडणार ते घडवणारच आहे, त्याच्याकरता काही जरुरी नाही ईश्वराची. जे नाही घडणार ते नाहीच घडू देणार आहे, त्याच्याही करता ईश्वराची जरुरी नाही आहे. कारण त्याला काय करायचं ते नियतीच्या ओघात ते होणंच जाईल. अन्यथा कर्तुम जे कधीही घडणार नाही ते ईश्वर आपल्या अपार सामर्थ्याने घडवेल. याच्याकरता लोकांना ईश्वर हवा आहे, बाकी कशाकरता हवा आहे? जरूर काय? चमत्कार याचा अर्थ असा आहे की कालाच्या ओघात घडणारी जी गोष्ट आहे ती आत्ता घडावी. कालाच्या ओघात घडणारी जी गोष्ट आहे ती आत्ता एका क्षणामध्ये घडावी, हाच चमत्कार, बाकी काही नाही. चमत्काराचं बाकी काही विज्ञान नव्हे. कालावरती मात करण्याची जी काही एक युक्ती आहे ती फक्त जादू चमत्कार या गोष्टीने सिद्ध होते. तुम्ही म्हणाल की एखाद्या साधू पुरुषाने असा चमत्कार केला की मेलेला जीव उठवला, तर कालाच्या ओघात जातस्यच ध्रुवावर मृत्यूवर जाता ध्रुवस्य, जो जन्म मिळणारा मनुष्य परत जन्माला येणारच आहे. हा कालाच्या ओघात घडणारी जी घटना आहे ती त्या आपल्या सामर्थ्याने तत्काल घडवली, बस. तो दुसऱ्याच देहात जन्माला यायचा, तो याच देहात परत जन्माला आला. मेलेल्या परत उठवले, याचा चमत्कार तो काय? आता लोखंडाचं किंवा तांब्याचं सोनं करणं म्हणजे याचा अर्थ एखाद्या त्या धातूला जोपर्यंत तांब सोन्यामध्ये मिसळलं जात नाही तोपर्यंत त्याला सोन्याची योग्यता येत नाही. ज्यावेळेला मिसळलं जातं तेव्हा येते. आज नाही उद्या ते तांब सोन्यामध्ये मिसळलं जाणारच आहे. मग ते आज नाही उद्या ते मिळालं, आजच त्याचं सोनं करून ते परत सोन्यामध्ये मिसळून दिलं.
कालावरती मात करणं एवढीच चमत्काराची विज्ञान, एवढं मी तरी समजतो, याच्यापेक्षा जास्ती काही नाही. त्यामुळे जो सत्पुरुष आहे तो या भानगडीत पडत नाही. परंतु ही एक मोठी जादू आहे, एक चमत्कार आहे या जगातला, की सामान्य जीव जो आहे तो अनंत कालपर्यंत कुठल्याही प्रकाराने, कुठल्याही विधी उपायाने, विधिविधानाने तो ईश्वराच्या सान्निध्यपर्यंत जाणार नाही, परंतु तो दीक्षेने मात्र जाईल. आणि म्हणून हा दीक्षा या जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे, सर्वात अद्भुत चमत्कार आहे. कारण कुठल्याही उपायाने चित्तामध्ये कधीही माणसाचा फरक पडत नाही, तो फक्त दीक्षा या संस्काराने पडतो. संस्कार याला फार मोठं महत्त्व आहे, संस्काराला फार मोठं महत्त्व आहे. जोपर्यंत संस्कार उपस्थित होत नाही चित्तावरती, म्हणून शास्त्रामध्ये 16 संस्कार जे सांगितलेले आहेत त्यापैकी उपनयन, विवाह आणि संन्यास हे 3 संस्कार फार महत्त्वाचे आहेत. कारण त्या उपनयनाने तो मनुष्य, त्याचे आश्रम बदलतात. उपनयनाने तो ब्रह्मचर्य आश्रमात जातो, विवाहाने तो ग्रस्थाश्रमात जातो. वानप्रस्थ आश्रमामध्ये जाण्याला संस्काराची जरूर नाही, त्याला दीक्षा हा संस्कार आहे. कारण नाही तर त्या चित्ताला उपरती होऊन तो कधी स्वस्थ बसून अरण्यात जाणार नाही. प्रपंचाची ओढ त्याच्या चित्तातून कमी होणार नाही. त्याच्याकरता दीक्षा आहे, त्याच्याकरता गुरुची कृपा आहे, त्याच्याकरता अनुग्रह आहे. आणि मग ज्ञान प्राप्तीकरता संन्यास आहे. संन्यास याचा अर्थ त्या माणसाने शिखासूत्र, वस्त्र, सर्व गोष्टींचा त्याग करायचा आहे. संन्यास, आता यांनी सुद्धा, गुरुजींनी कुठे लोकांना संन्यास दिले असतील, त्या ठिकाणी काय करतो तो संन्यासी? तो पाण्यात जातो, वस्त्र सोडून टाकतो, जानवं काढून टाकतो, शिंदी तोडून टाकतो आणि भूः संन्यस्तम मया, भुवः संन्यस्तम मया, स्वाहा संन्यस्तम मया, ओम भूर्भुवः स्वः संन्यस्तम मया असं म्हणून सर्व दिगंबर अवस्थेमध्ये उत्तरेकडे चालू लागतो. तो काही करत, त्याला आपल्या देहाची पण भान नाही. दीक्षेत मोचयतु ऊर्ध्वं शैवं धाम निगद्यते असं जे म्हटलंय, ते दीक्षेने तत्काळ तो शिवधामाला प्राप्त होतो. तर कसा? तर त्याला देहाचं भान निघून जातं, मगच त्याने संन्यास घ्यावा. जीवनमुक्ती विवेकामध्ये विविधिषु आणि विद्वत संन्यास असे 2 प्रकारचे संन्यास सांगितलेले. विविधिषु याचा अर्थ ज्ञानप्राप्ती करता घेतला जाणारा संन्यास, आणि विद्वत संन्यासाचा अर्थ ज्ञानप्राप्तीनंतर घेतला जाणारा संन्यास. विविधिषु याचा अर्थ त्याने जर उपरती चित्ताला झाली, ईश्वराची अहेतुकी कृपा झाली, ईश्वराच्या अहेतुकी कृपेशिवाय चित्तामध्ये अशी दशा प्राप्त होत नाही. आपण जसं जसं महाराजांपर्यंत आलो, सद्गुरू आपैसा भेटीची गा, याचा अर्थ असा आहे की आपण महाराजांनी आपल्याला शोधून काढलं आहे, सद्गुरूंनी आपल्याला शोधून काढलं आहे. ते जगामध्ये 800 करोड लोक आहेत, प्रत्येकाला महाराज शोधत बसत नाहीत, कोणाचा संबंध नाही इथे. महाराजांनी एकदा एकाला सांगितलं होतं, दिस इज फॉर अ व्हेरी फ्यू पीपल. फार थोड्या लोकांकरता येते, फार थोड्या, अगदी कमी लोकांकरता आहे. कारण सगळेच लोक सत्याला प्राप्त एका क्षणात होऊ शकत नाहीत आणि काही कालामध्येही होऊ शकत नाहीत. हां, आता थोड्या थोड्या अंतराने आपण सगळेच लोक त्या सत्यापर्यंत जातोच आहोत. तुम्हाला असं वाटेल की कुठे चाललो बुवा, काय झालं, काय आज सत्याची प्राप्ती झाली? तुम्ही विचार करा, काय झाली का नाही झाली? ती होतेच, प्रत्येकाला होते. नित्य काहीतरी, नित्य नवा दिवस जागृतीचा असं आहेच ते. ईश्वराच्या अनुग्रह शक्तीची अखंड कार्य करते. तिच्याप्रमाणे ते जो साधकाने तिथे अनुग्रह कृपा प्राप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये ती अनुग्रह शक्ती दिवसेंदिवस कार्य करते. अनुग्रह शक्ती म्हणजेच ती जागृत शक्ती आतमध्ये आहे, त्या जीवाला उद्धारून नेणारी त्याची गती, जीवाला उद्धार करून नेणारी त्याची गती, हीच त्याची अनुग्रह शक्ती ईश्वराची त्याच्यामध्ये कार्य करते. ही पंचकृत्य रोज आपल्या शरीरामध्ये चालू आहेत. रोज पंचकृत्य आपल्या शरीरातल्या नव्या पेशी रोज बदलत असतात. काही पेशी मरतात, काही नवीन तयार होतात, काही स्थित असतात. आपल्या शरीराचं शास्त्र थोडं तरी माहीत असेल तुम्हाला.
आपल्याकडे रोज नवीन पेशी बनतात, हो ना, आणि 7 दिवस टिकून 8व्या दिवशी मरून जातात आणि 7व्या दिवशी परत होतात. ते उत्पत्ती स्थिती लयाचं काम नित्य चालू आहे. पण याच्यामध्ये या जागृतीला कोणीतरी विचार करणारं, असं जे कोणीतरी आतमधून ते बनवतं कोण, ते का बनतात, त्याला आधार काय, त्याला ताकद कुठली, या सगळ्याचा विचार करण्याची जी शक्ती आहे आतमध्ये, ती ईश्वराचा अनुग्रह शक्ती आहे. तो आतमध्ये बसलेला गुरु आहे, ती जागृत शक्ती, हा तो गुरु आहे. आणि तो नित्य आपल्या स्वरूपाच्या जाणीवे करता म्हणून जागृत करतो आहे प्रत्येक जीवाला. प्रत्येक जीवाला तो गुरु जागृत करतोय की उठ, जागा हो, उत्तिष्ठ जागृत प्राप्य वराम निबोधत. उठ, जागा हो आणि आपलं गंतव्य प्राप्त करून घे. आपलं गंतव्य ओळख. आपल्याला काय प्राप्त करायचं, इथे कशा करता आलो, इथे कशा करता आलो हे कळणं, हे गुरुची कृपा आहे. नुसती दीक्षा होणं ही गुरुची कृपा नव्हे. दीक्षा होणं आणि गुरुकृपा होणं याच्यात मोठं अंतर आहे. मला एकदा महाराज म्हणले होते की अरे दीक्षा ही मोठी साधी फॉर्मॅलिटी आहे, एक औपचारिकता आहे ती, त्याच्याने काय होणार नाही. तिथे तुम्हाला बसायला लागेल, तिथे तुमचं रक्त सांडायला लागेल, तिथे तुम्हाला घाम गाळावा लागेल, तुम्हाला साधन करायला लागेल, तिथे तुम्हाला साधन हे जीवन म्हणून स्वीकारावं लागेल. साधन हे जीवन म्हणून स्वीकारावं लागेल. त्याची धारणा पक्की करावी लागेल. अनुसंधानाने ती दृढ व्हायला पाहिजे. अनुसंधान ते, कारण एकदा साधन घेतल्यानंतर कधी कधी तो मनुष्य ज्या वेळेला नित्य ध्यानाला बसेल, काहीतरी एक गोष्ट आपल्यातल्या शोधायचा प्रयत्न करेल, त्या शोधामध्ये त्याला कधीच काही सापडणार नाही असं होणं अशक्य आहे. त्याला कधीतरी काहीतरी ते एक गोष्ट निश्चित सापडेल, पण तो विसरून जातो. तो विसरून जातो आणि त्याला असं वाटतं की आपलं काहीच होत नाहीये, पण असं चुकीचं आहे. त्याला नित्य काहीतरी होत आहे. तो नित्य त्या व्यापारामध्ये काहीतरी ते मिळवतोय, पण तो विसरतो. जसं की रोज जर 1-1 रुपया मिळत गेला तर आपल्याला असं वाटणार नाही की आपल्याला काही मिळतंय म्हणून. पण 10 लाख रुपये एकदम डबल आणून दिले आपल्याला, हां काहीतरी आहे आपल्यापाशी. पण काही कालानंतर 10 लाख रुपये होणारच आहेत. ते नाही होणार का? झालेच आहेत ना. मग म्हणजे याचा अर्थ साधनाचा प्रत्येक दिवस, शक्तीच्या जागृतीचा प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येतो आपल्यापाशी. आपण त्याला स्वीकारायचे. म्हणून विजयकृष्ण गोस्वामींनी कुलदानंदाला असं सांगितलं होतं की हे बघ, तुला येणारे अनुभव हे तू एका वहीत लिहून ठेव, कारण हे तुला एक वेळेला हे तुझे आजचे अनुभव हे तुला साधन म्हणून उद्या उपयोगी पडतील. त्यांचा तू कधीही अनादर करू नको. अनादर करू नको याचा अर्थ रोज जे आपल्याला क्रिया झाला समजा तर ह्या रोजच्याच आहेत, त्यामुळे आज काही नवीन नाही असं म्हणू नको. हे रोज नवीन भावाने त्याचा स्वीकार कर. हां, रोज या नवीन भावाने भावाने याचा तू स्वीकार कर. हे तुझं साधन तुझं वाढीला लागेल. शक्तीचा अनुभव हा नित्य नवीन आहे. तू याचा अनादर करू नको. काही दिवसांनी तोस्तपणा येतो साधनामध्ये, एक वृक्षपणा येतो. कुलदानंदाने विचारलं की माझ्या नामस्मरणामध्ये साधनामध्ये अत्यंत वृक्षपणा आलेला आहे, अत्यंत चित्त दग्ध होत आहे, आणखीन अंतःकरण एकदम असा विदीर्ण होऊन जाते, काहीही करू नये असं वाटतं. तेव्हा त्यांनी असे सांगितलं की तू हीच अवस्था फार मोठी आहे. तू साधन करत इथपर्यंत आलास म्हणून तुला या अनुभवातून जाता आलंय, हे तू याचा मोठा अनुग्रह समज. याच्यातून पुढे जातानाच तुला एक गोष्ट अशी लक्षात येईल की हे हळूहळू कमी होत आहे आणि एक आनंदमय अवस्था, एक रसमय अवस्था चित्ताला प्राप्त होते. एक रसमय
अशी अवस्था, जो काही दाह होता तो निघून जातोय आणि एक शांत चित्ताची व्यवस्था होत राहते. त्यामुळे या गोष्टी घडणं क्रमप्राप्त आहे. आता प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडेल असंही नाही, पण तीव्रतेने एखादी गोष्ट करायला गेल्यानंतर या गोष्टीचा अनुभव येतोच प्रत्येक साधकाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये प्रत्येक साधकाला याचा अनुभव येतोच. कारण हे सहज स्वाभाविक गती आहे साधनाची आणि सहज स्वाभाविक हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तो सद्गुरू जसा त्याला आपण भेटेल या चारी उपायापैकी कुठला तरी उपाय झाल्यानंतर, मग तो त्याच्याकडे एक सांगेल की अरे बाबा तू हे साधन कर. ईश्वर त्या गुरुला, त्या जो कोणी महात्माच्या पाशी एक मनुष्य एखादा गेला असेल त्याला ते सांगेल की बाबा तुझं हे असं एवढं तू करत आलेला आहेस. म्हणून सद्गुरू आपैसा भेटीची गाय याचा अर्थ आतलं साधन आतून प्रकट होत आहे. आपण अनेक जन्म काही करत आलेलो साधन. आपण अनेक जन्म हे साधन किंवा कुठलं काही साधन करत आलेलो आहोत, परंतु ते आपल्याला त्याचे संस्कार आपले जे आहेत ते दडून गेलेले, ते दबून गेलेले, ते सुप्त झालेले, ते लुप्त नाही झालेले. ते सुप्त झालेले संस्कार ते परत जागृत करायचे आणि ते जागृत होतील आणि मग आतलं साधन आतून प्रकट होईल. आणि या साधनाची खासियत मोठी अशी आहे की साधन हेच ईश्वर आहे. हे साधन हेच परमात्मा आहे. कारण ज्या ठिकाणी शक्तीची जागृत करून देणारा जो खरा गुरु ज्याला भेटतो, ती शक्ती जागृत करून देणारा गुरु हा खरा गुरु आहे. नुसता मंत्र देणारा, नुसती दीक्षा देणारा, नुसता अनुष्ठान देणारा, त्याच्यावरती काही आणखीन मोठमोठ्या विद्या शिकवणाऱ्याला गुरुला कोणी गुरु म्हणत नाही. जो चित्तामध्ये सोहम भावाची प्रतिष्ठापना करतो तोच खरा गुरु आहे. मग तो जो सत्यस्वरूप गुरु जो आतमध्ये बसलेला आहे तो आपली नवीन एक दर्शनं देत जाईल. हे सर्व आपल्याला कळायचं आहे. बाहेरून कोणी ईश्वर आकाशातनं टपकून तुम्हाला डोक्यावर हात ठेवणार नाही ना, तुम्हाला काही दर्शन देणार ना, काही होणार ना. तसं आपणच आतून तो होणार. शेवटची जाणीव आहे की आपणच ते ईश्वर आहोत. आपलेच हे सगळे जगत सर्व आपल्यामध्येच बसलेलं आहे आणि आपण या जगामध्ये बसलेलो आहोत. आपल्यापासूनच हे उत्पन्न आहे आणि आपल्यामध्येच हे सगळं विलीन होणार आहे, अशी एक जाणीव चित्ताला होणं ही त्याची अंतिम दशा आहे. पण हे सांगितल्यानंतर त्याची मजा राहत नाही. पण काय आहे हे माहिती पाहिजे म्हणून सांगून ठेवलं. त्याची आत्ताच सांगितल्यानंतर त्याची मजा येणार नाही. कारण तुम्ही म्हणाल की असं होऊ शकतं, असं नेहमीच वाटतं. तर नेहमीच वाटतं यालाही काही किंमत नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत नुसत्या वाटण्यालाही काही किंमत नाही. ती जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी चित्तातल्या सर्व ज्या वासना ज्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत. इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत, शून्य झाल्या पाहिजेत. तोपर्यंत काही होणार नाही. तोपर्यंत ते जी शक्ती जागृत झालेली आहे, ते नाम आतमध्ये जागृत झालेले आहे, ते काही ना काहीतरी तुमच्या वासना क्षीण करील, इच्छा कमी करेल, आकांक्षा नष्ट करेल. पण मग ते हळूहळू थोडा क्रममुक्तीचा खेळ राहील. म्हणून मग काय करायचं, तर कुठेतरी जाऊन बसायचं एकांतात. ज्याची इच्छा अत्यंत दृढ झालेली आहे. म्हणून शास्त्राने यदहरम विहरजेत तदहरम प्रव्रजेत असं म्हटलं. जसं जर आतमधून वैराग्य उत्पन्न झालं तर सर्व सोडून निघून जावं कुठेतरी. फक्त वैराग्य उत्पन्न झालं तर कंटाळून नव्हे. कंटाळा तात्पुरता असतो. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडत गेल्या थोड्याफार की लागलीच मनुष्याला कंटाळा यायला लागतो. आणि मनासारख्या गोष्टी घडायला लागल्या की तो कंटाळा निघून जातो. मनासारख्या गोष्टी घडू लागल्या की कंटाळा निघून जातो. मग त्याला देव वगैरे काही आठवत नाही.
साधन भजन या सगळ्या गोष्टी त्याला म्हणतो, तो म्हणतो की हां आत्ता जरा हे मजा आहे ना, हे चालू दे. मग ते संपले की मग आपण करूच. साधन भजन आहेच, ते कुठे जात आहे? साधन भजन कुठे जात नाही. आपण हळूहळू करूया. आता सध्या काही जरूर वाटत नाही आहे. आता सध्या नोकरी आहे, लग्न आहे, पैसे आहेत, गाडी आहे, घरं आहेत, पिकनिक आहे, कुठेतरी जायचं आहे, कुठेतरी कष्ट आहेत म्हणून कुठेतरी आराम आहे. फारही आराम सहन होत नाही म्हणून मनुष्य कष्ट करायला जातो. खूप कष्ट झाले की आराम करायला जातो. याच गोष्टीमध्ये मनुष्य फिरतो. पण तो आराम करतो म्हणून तो स्वस्थ असत नाही. तो आराम करतो म्हणून तो स्वस्थ असत नाही. तुम्ही इथून हिकुलू शिमला कुलू मनालीला जरी गेलात स्वस्थता राहिला तरी तुम्ही स्वस्थ राहणार नाही तिथे, कारण तुम्हाला माहिती की हे संपलं की परत तिकडे यायचं आहे. मग काय करणार तुम्ही? 2 महिने बद्रीनाथाच्या यात्रेला गेले, तिथे फार गरम होते, तिकडे फार गार आहे, वा चांगलं बरं आहे. पण तिथून नंतर परत या गरमीमध्ये यायचंच आहे म्हटल्यानंतर उपयोग काय? इथून ज्या वेळेला खरी विरक्ती येईल, ज्यावेळेला तो कायमचा ते जसं उद्धवासारखा बद्रीनाथाला निघून जाईल, तेव्हा दीक्षा ही तो दृष्टिकोन बदलते. गुरुची कृपा ही दृष्टिकोन बदलणारी मोठी एक विशिष्ट शक्ती आहे. ती बाकी कुठल्याही जगामध्ये अशी शक्ती नाही की जी तुमच्या विचारांची दिशा बदलेल. संस्कारातले विचार, संस्कारक्षम विचार घेऊन आपण जन्माला आलेलो होते, तसेच चालणार आहेत आयुष्यभर. तुम्ही अनेक लोक पहा, ते अशाच आपल्या पद्धतीने जातात, ते दुसरं काही करत नाहीत. ते दुसरं काहीच करत नाहीत. खरंच आपण आपल्या आयुष्यात आपण काय केलं एवढं नीट विचार करावा खरंच, आणि त्याचा एक कागदावरती मुद्दे मांडावेत की आपण आपल्या आयुष्यात काय केलंय. काय केलंय खरं सांगा. आपल्या आयुष्यात आपण फक्त शिकलो, पैसे मिळवले आणि नाती सांभाळली, याच्या पलीकडे काही केले नाही. फक्त याच्या पलीकडे आपण काही करत नाही. हा मला असं म्हणला, तो त्याला मला असं म्हणला. आपण कौतुक आपलं केलेलं कोणाला बोलून दाखवत नाही. पण कोणी आपल्याला बोल लावलेली की आपण लागलीच बोलून दाखवतो. माणसाला दुःख हे फार प्रिय आहे. मनुष्य दुःखप्रिय प्राणी आहे. कारण ना जर दुःख प्रिय नसते तर ते दुःख उराशी कवटाळून त्यांनी परत त्याचं उगाळणी केली नसती. म्हणून सोडून देता येणं पण शिकलं पाहिजे. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभव जया जयऊ ततो युद्धाय युज्योत्सव नयनम पापम वापसिसी. तू सुख आणि दुःख समान मान, पाप आणि पुण्य समान मान. हा जय आणि पराजय ह्या दोन्ही गोष्टी एकाच पारण्यामध्ये तू घाल, म्हणजे मग तुला कुठे कशाचाही संस्कार राहणार नाही. चांगल्या वाईटाचे तर संस्कार असतात, आणि काय होते चांगल्या आणि वाईटाच्या संस्कारांनी चित्त परत ते उत्पत्तीपर्यंत जातं. उत्पत्ती स्थिती लय या चक्रापर्यंत जायचं कारण असं आहे की ते संस्कार क्षीण करण्याची अनुग्रह शक्ती जी आपल्यामध्ये सामावलेली आहे ती आपण अखंड जागृत ठेवत नाही. अखंड ती जागृत ठेवत नाही. ती शक्ती कारण त्या शक्तीला तिरोधान पावायची सवय आहे. हे तिचं मूळ सामर्थ्य आहे. म्हणून जर कृपा झाली, दीक्षा झाल्यानंतर जर काही कालपर्यंत तुम्ही जर केलं नाही तर ते हळूहळू लुप्त पावेल. ते सुप्त होऊन जाईल. ते नाहीसं होणार नाही. गुरु महाराजांकडे ग्रस्त आले होते. ते म्हणले की अहो, मी खूप 30-35 वर्षापूर्वी तुमची दीक्षा घेतलेली आहे, पण मी त्याच्यानंतर कधीही एकही दिवस साधन केलेलं नाही, तर माझं काय होईल? ते म्हणले काय होणार नाही, उद्यापासून परत बसा. आणि ते गृहस्थ परत बसले तर त्यांना त्याच पहिल्या दिवशी सारखा अनुभव आला आणि त्यांचं साधन परत चालू झालं. हे कसं? तर ते त्या महाराजांपाशी आले आणि त्यांच्या शब्दांनी त्यांचं परत ते साधन जागृत झालं. ते जोपर्यंत आले नसते तोपर्यंत तसंच ते सुप्त झालं असतं. म्हणून आतमध्ये तिला त्या शक्तीला तिरोधान पावायची सारखी सवय, कारण तिला हे जग चालवायचं आहे.
तिला अशीच मंडळी हवी आहेत की तिची क्रीडा करत राहतील. तिला मुक्त होणारी मंडळी नको आहेत. कारण मुक्त होऊन करणार काय? म्हणून ज्ञानेनामपि चेतांसी देवी भगवती ही सा बलादाकृष्य मोहाय महामाया परियच्छती. ते मोठमोठ्या ज्ञानी महात्म्यांना सुद्धा ती महामाया जी आहे ती आपल्या अपार बलाने ती त्या ज्ञानापासून खेचून काढून परत संसारमध्ये टाकते. म्हणून हे ज्ञान जे आहे हे ज्ञान कधी निसटून जाईल याचा नेम नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तरी ज्ञाना वासोनी काही वैराग्या वासोनी काही ज्ञानासी तगणीची नाही असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वैराग्याच्या मुशीमध्ये ते ज्ञान बसलेलं आहे. त्यामुळे हे जे आपल्या चित्तामध्ये उदित झालेली अवस्था आहे ती वैराग्याच्या पातळीवरती दृढ करता आली पाहिजे. म्हणून वासनांचा निराश करता आला पाहिजे. वासनांचा म्हणून दत्त महात्म्यामध्ये सुद्धा मनोनाश, वासनाक्षय आणि तत्वज्ञान या 3 गोष्टींचा अभ्यास एका समया वच्छेदे करावा असं सांगितलं आहे. भागवतातही सांगितलं आहे, जीवमुक्ती विवेकातही सांगितलं आहे, योगवसिष्ठातही सांगितलं आहे आणि दत्त महात्म्यामध्येही सांगितलं आहे की तत्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय या 3 गोष्टींचा अभ्यास एका समया वच्छेदे करून करावा, तरच ते होईल. आणि ते अभ्यास कसा करावा ते दत्त महात्म्यात स्वामी महाराजांनी फार डिटेल आणि फार सुंदर सांगितलेलं आहे. ते नीट मन लावून वाचा, त्यातनं जे काय असेल ते त्याचं सार ग्रहण करा, त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी सर्वोत्तम उपाय आणि एक म्हणजे महाराजांनी सांगितलेलं की एक अखंड नामस्मरण करत राहायचं. शेवटचे 10 वर्षामध्ये मी महाराजांना लोकांना एकच गोष्ट सांगताना ऐकलेली आहे की काही होत नाही ना, असू दे, सकाळी संध्याकाळ 5-5 माळा दिगंबराचा जप करा, दत्त महात्म्याचा एक अध्याय वाचा, तेवढं बास, तेवढं पुरेसं आहे म्हणले. मग बाकी काय होईल म्हणजे बाकी काय होईल ते बघून घेतील महाराज. गुरु महाराज ही सांप्रदायिक शक्ती बघून घेईल की तुमचं काय करायचं. तुम्ही तुमच्या बाजूने तुमचं प्रयत्न खरं ठेवा. रोज काय मिळते याचा विचार करत बसू नये. चालली आहे गाडी, कुठेही ती थांबणार नाही. आता तुमची गाडी थांबणार. जर थोडासा जरी त्याला आतमध्ये जागृत करून ठेवलं तर ती गाडी काही कधी थांबणार नाही. आज नाही उद्या तुम्हाला मुक्त व्हावं लागेल. महाराजांनी एकाला सांगितलं की लक्षात ठेवा की आज नाही उद्या तुम्हाला मुक्त व्हावं लागेल. तुमची इच्छा नसली तरी व्हावं लागेल या साधनाने. म्हणून आम्ही इथे येताना लोकांना 1000 वेळा विचारतो की तू कुठून आला, तू काय करतो, तुला कशा करता तू आला, तुझ्या घरी कोण आहे, या सगळ्या गोष्टी विचारायला नको. अचानक त्याला काहीतरी सांगितलं आणि त्याला काहीतरी झालं तर पुढे ते जबाबदार कोण. एक दिवशी महाराजांना आपल्या जळगावच्या एक बाई ज्या होत्या त्या सकाळी ध्यानाला बसल्या आणि मोठा ओंकार करीत बसल्या आणि अचानक फिरता त्यांचे प्राण निघून गेले. त्या मुलाने महाराजांना सांगितलं की महाराज तुमचं साधन करता करता आमची आई मेली, आता हे काय साधन आहे. ते म्हणले अरे तुला माहिती आहे का, योग्यांना आई दुर्लभ अशा मरणाला तुझी आई प्राप्त झालेली. काय सांगता म्हणे, ती मुक्त झाली. हो म्हणले तुझी आई मुक्त झाली. वा तुमचं साधन फार चांगलं आहे. ते म्हणले अरे असं म्हणू नये, नीट आधी विचार करावा, नीट आधी विचार करून बोलावं. हे तुम्हाला इच्छा नसली तरी हे साधन आता तुम्हाला मुक्त करेल. म्हणून इथे येताना 1000 वेळा विचार करा. म्हणून लोक काय करतात, लोकांना माहीत असतं की हे आपल्याला पलीकडे घेऊन जाईल म्हणून मध्ये कधी लोक बंद करतात. लोक स्वतःला मुद्दाम बाकीच्या गोष्टीत गुंगवून ठेवतात. कित्येक लोकांना मी असं पाहिलेलं आहे की त्यांची बरी गती असताना साधनाची ते बाकीच्या काही गोष्टी करत असतात. मी कधीही त्यांना विचारायला जात नाही की का असं करतो म्हणून, ही त्याची स्वतःची इच्छा आहे. म्हणून आपण आपल्या इच्छेला ओळखलं पाहिजे. कारण न जाणो एक कुठेतरी असा बिंदू आला की त्या ठिकाणाहून तो जर पायरी ती निसटली तर मग त्या पायरीवर येण्याकरता किती जन्म लागतील याचा काही नियम नाही.
त्या पायरी निसटत्या वेळेला किती जन्म लागतील त्या पायरीवर परत यायला त्याचा नेम नाही. म्हणून चित्त असं घरंगळून जाऊ देऊ नये असं महाराज म्हणायचे. लगेच काय असं होत नाही आणि झालं तरी बिघडत नाही. याचा विचार अखंड करावा. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे आलो, इथे सगळं ऐकून घेतलं, सर्व कार्यक्रम पार पडला. हे सर्व आज सेवा गुरु महाराजांच्या चरणी आपण अर्पण करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.